एकंदर संघ पाहिला तर मंगेश साळुंके आहेत, दादा भोईर सारखा एक्सपिरियन्स या संघामध्ये आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर हनुमंत चौधर लीड करतायत संघाला. पहिल्या 2 स्पर्धेमध्ये आपण त्यांना अगदी ऑन ग्राउंड देखील पाहिलं. आज थोडासा मला वाटतं रेस्ट करतायत. मनोज पवारचा एक्सपिरियन्स देखील या संघाबरोबर आहे. तर पडळकर आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तर या ठिकाणी पाहूया आपण उजव्या स्टिप बाहेरचा चेंडू आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. थोडासा अपिश खेळला गेला होता या चेंडूला. 6 धावांसाठी षटकार. पण चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या चेंडूवर जोरकास फटका मंगेश साळुंकेला. वेलकम टू द क्रीज. तर विनंती असेल मैदानाच्या ठीक मागच्या बाजूला म्हणजे अर्थातच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागच्या बाजूला जो मुख्य रस्ता आहे त्यावरती एक रेड कलरची ब्रेझा कार आहे जी ज्या कारवरती सार्थक लिहिलेलं आहे 3488. मला वाटतं धनंजय हिलाल यांची ती ब्रेझा कार आहे. तर त्यांना विनंती आहे, ट्रॅफिकला थोडासा अडथळा निर्माण होतोय. धनंजय हिलाल जर आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर विनंती आहे की थोडासा तो ट्रॅफिक क्लिअरन्स आपण द्यायचा, आपल्या गाडी थोडासा बाजूला घ्यायचा. थँक्यू. प्रत्युत्तर देणं गरजेचं. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता, रडार मध्ये चेंडू सापडलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका. 6 धावा षटकार. व फायटर हे नाव ऍड केलं गेलं. आकाश गुप्ता आमच्या समोर जोडले गेलेत. तर आकाश, लास्ट वीक मध्ये या टीमने इंटर कॉलनी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पहिल्या स्पर्धेमध्ये गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब नावाने खेळले. त्यांच्यासमोर काळभैरव सारखा संघ होता ज्यांना 80 धावा बनवल्या आणि चेस करत असताना 63 धावा म्हणजे 17 धावाने तो सामना गमावला. एक फायटिंग स्पिरिट पाहायला मिळालं आणि या संघाचे पुरस्कर्ते सर्वेसर्वा काकासाहेब ठोंबरे यांच्या संकल्पनेतून या संघाला आणखीन एक नाव ऍड झालं, तो म्हणजे मॉर्निंग फायटर. आणि आज तो संघ आपल्याला या ठिकाणी फाईट करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. संघर्ष संघ वन ऑफ द टफेस्ट टीम, टफेस्ट ऑपोनंट, परंतु या संघावरती आक्रमकता, आक्रमक क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा गगनचुंबी षटकार. या षटकातील हा तिसरा आहे. कव्हर ड्राईव्हला षटकार मारणं, त्यामध्ये तुमच्या मनगटामध्ये ती ताकद असणं गरजेचं आहे, ती कलात्मकता असणं गरजेचं आहे, तो टायमिंग असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर रेंजमध्ये 2ही चेंडू होते. एक लोअर फुलटॉस चेंडू होता आणि त्यानंतर मात्र हा थोडासा मी म्हणेन की अखोट टप्प्याचा चेंडू फेकला गेला. म्हणजे माइंड रीड करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज तयार होता बॅकफुटला, त्याला माहीत होतं की नेक्स्ट डिलिव्हरी शुड बी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आणि त्यासाठी प्रिपेअर होता. षटकार आलाय. मॅच्युअर क्रिकेटर यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. आकाश, काय म्हणशील? सर, काफी बढ़िया क्रिकेट देखने को मिलता हुआ मैदान के ऊपर 3 गेंदे और 3 बड़े प्रहार देखने को मिले. टाइमिंग देखिए, शुरुआती दौर से जो पकड़ कहते हैं ना, वो पकड़ निर्माण करके रखा. और तीसरे इस बार फिर एक बार काफी बढ़िया स्ट्रोक वहां पे. गेंद रुकी जरूर है लेकिन यहाँ पर 2 रन और मुकम्मल होंगे स्कोर कार्ड के ऊपर. तो देखिए, हावी होते कहते हैं ना, अगर आपकी पकड़ मजबूत है तो आपके निर्णय वो समक्ष दिख रही होती है इस वक्त दर्शकों के सामने. तो इस वक्त शायद शॉर्ट रन यहाँ पे लिया गया अंपायर से. यहाँ पर गुजारिश की गई है, थोड़ी सी बातचीत हो रही है, लेकिन नितिन मात्रे अंपायर अपने डिसीजन पर कायम. 2 रन मुकम्मल किए और पड़लकर जैसा तूफान इस वक्त मैदान पर, मैदान की चारों तरफ झुंझारता हुआ नजर आ रहा है. गेंद को मैदान के बाहर भेजने का काम परिपूर्ण निभाते नजर आ रहा है ये बल्लेबाज पड़लकर. तो ये तूफान को कौन सा गेंदबाज शांत करेगा? अब तक गेंदबाज पर हावी होते नजर आए. अगली गेंद लेकर एक बार फिर उसी बल्लेबाज के लिए. इस बार बैट के निचले हिस्से पे लगी, लेकिन यहाँ पर 1 रन मुकम्मल किया. दूसरे की मांग, लेकिन यहाँ पर पूरी तरह नकारा. महज 1 रन से काफी समय के बाद महज इक्का देखने को मिला इस ओवर में, काफी बड़े स्ट्रोक के बाद. तो अब कमबैक करने की कोशिश, काबिलियत है इस गेंदबाज में कमबैक करने की, जो यहाँ पर कोशिश लगातार जारी. तो नए बल्लेबाज जिन्हें मौका मिलेगा पहली गेंद खेलने का.
इस बार थोड़ी सी दिशाहीन गेंद और अंपायर का इशारा, व्हाइट बॉल का अतिरिक्त के स्वरूप में 1 रनों का और इजाफा। बात की जाए तो इस ओवर में बोनस ही बोनस मिले हैं। पहले गेंद से लेकर इस गेंद तक महज रन खर्च होते ही नजर आ। तो एक बार फिर गेंदबाज मंगेश गेंदबाजी मार्ग पर फिर तैयार। बल्लेबाज के लिए इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल ली अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति। और 1 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 22 रन ऑन द बोर्ड बिना किसी नुकसान के। पहले ओवर की समाप्ति के बाद 22 रनों का स्कोर कार्ड पर अंक दर्शाता हुआ बिना किसी नुकसान के। लेकिन इस बार फिर नया गेंदबाज उसके लिए जो बल्लेबाज होगा वो जूना होगा, यानी कि पड़लकर होंगे स्ट्राइक हैंड पर। देखेंगे इस ओवर में इस तूफान को ये गेंदबाज रोकते हैं या फिर वही तूफानी बल्लेबाजी देखने को मिलेगी इस बल्लेबाज के माध्यम से। 3 लगातार छक्कों के बाद क्या इस ओवर में कोई बड़ा स्ट्रोक देखने मिलेगा? हालांकि थोड़ी सी लगाम जरूर लगाई गई गेंदबाज मंगेश के माध्यम से, कमबैक करने की कोशिश जरूर की गई थी, वो कामयाब भी हुई थी। लेकिन यहां से संघर्ष को यहां पे थोड़ा सा संघर्ष करना होगा आने वाले सभी ओवर्स में। तो नए गेंदबाज गेंदबाजी के लिए सागर आए हैं गेंदबाजी के लिए। तो बिल्कुल जिस खिलाड़ी के नाम पे एक स्पोर्ट बाइसिकल है, लेकिन ये बाइसिकल नहीं हेलीकॉप्टर है, उड़ाता हुआ ले जाएगा मैदान के बाहर। एक और दंदनाता गगनचुंबी छक्का, लाजवाब लाजवाब। ये तूफान रुकने का नाम नहीं ले रहा है सर। सागर करंडे जैसे गेंदबाज पर, एक बढ़िया गेंदबाज पर एक दबदबा बनाने का प्रयास बल्लेबाज पड़लकर के माध्यम से। शुरुआती दौर से ही पकड़ किसे कहते हैं वो देखने को मिलता हुआ इस बल्लेबाज के माध्यम से। एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर कमबैक करने की कोशिश जरूर होगी सागर के माध्यम से, क्योंकि पड़लकर जैसा बल्लेबाज जब तक मैदान पे अगर इसी तरह खेलता रह गया तो रनों की जो संख्या है वो एक अंबार के स्थिति में नजर आएगी जब आप अपने लिए टारगेट सेट करने जाओगे। तो चलिए, आज के दिन में काफी बड़े बड़े स्कोर देखने को मिले हैं। क्या एक और बड़ा स्कोर इस मैच में देखने को मिलेगा? अगली गेंद सागर की, फिर एक बार पड़लकर के लिए हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी जरूर, लेकिन महज दर्शक। गेंद जाएगी सीमा रेखा पार, एक बार फिर 6 रनों के लिए। क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही, क्या कहना चाहेंगे सर इस बल्लेबाज के लिए? नक्कीच या ठिकाणी पहा जो नाव आहे या संघाचा फायटर, आणि एखाद्या फायटर प्रमाणे झुंज देत असताना हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। झुंज म्हणता येणार नाहीये, आपली गुणवत्ता सिद्ध करतोय, कारण आपली जी क्वालिटी आहे, आपला जो या ठिकाणी जो आक्रमकता आहे ती आक्रमकता मात्र पडळकर मैदानावरती दाखवत असतात। आणि तमाम 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 क्रीडा रसिकांना मात्र मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। 34 धावफलकावरती आल्यात आकाश, आणि इथून मात्र दबाव दबाव बनवण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील खराब चेंडू, खराब लाईन, खराब लेंथ, आणि त्याचा मात्र फायदा उचलला जाणार। चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेखा पार, 4 धावांसाठी चौकार। अवघ्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि ऑलमोस्ट 38 धावा धावफलकावरती आल्यात। षटक क्रमांक 2 सागरच्या हातामध्ये देणं संघनायकाचा निर्णय योग्य होता का? दादा भोईर सारखा विकल्प तुमच्याकडे उपलब्ध असताना इथे मात्र सागरवरती विश्वास दर्शवला गेला। ही रणनीती संघर्ष संघाच्या संघनायकाची आज राहुल चक्रवाडी संघामध्ये नाही आहेत, कदाचित वैयक्तिक कारणास्तव त्यांची उपस्थिती नाहीये, परंतु सतीश थोरात आपल्याला सतीश थोरात संघामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे जो बॅलन्स आज ललित केशवन देखील मला वाटतं संघाबरोबर जोडले गेले, त्यामुळे टार्गेट कितपत सेट केला जाईल पहा याच मैदानावरती एक सामना आपण पाहिला जो सुपर डीची माऊली आणि आदित्य प्रिया या संघामध्ये झाला, ज्यामध्ये 84 धावांचं टार्गेट होतं आणि फक्त 3 धावेने तो सामना गमावला। 4 षटकामध्ये जर 84 धावा उभारल्या जाऊ शकतात, 80 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते, तर संघर्ष संघाने फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये आणणं गरजेचं आहे, कारण षटक क्रमांक 2 सुरू आहे। येणाऱ्या 2 षटकामध्ये कमबॅक केला जाऊ शकतं। यावेळेला अशा प्रकारची जर तुम्ही फलंदाजाला हात खुले करण्याची, बराच वेळ होता, क्लोज टू द बॉडी, वेट अँड वॉचचं क्रिकेट, आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी।
व सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला जो ॲज अ ओपनर आणि अतुल दाते देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना आकाश की खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. अगदी त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर जर विचार केला सागरवरती दबाव आहे परंतु आपल्या गुणवत्तेवर जर विश्वास ठेवला तर इथून देखील येणाऱ्या 2 षटकामध्ये कमबॅक केला जाऊ शकतं. नवनाथ कोळेकर वेगारा चेंडूच्या दिशेने जे पावतायत बबलू कोळेकर आणि एकेरी स्वरूपाची धाव, फक्त एकेरी स्वरूपाची धाव धावफलकावरती अंकित केली जाते. व आज सुहास नाळेचा देखील संघामध्ये समावेश नाहीये. म्हणजे बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिली संघर्ष संघाची नो डाऊट वन ऑफ द टफेस्ट टीम ऑफ दिस टुर्नामेंट. परंतु आपल्या नावारूपाप्रमाणे खेळ या 3 स्पर्धेमध्ये संघर्ष संघाला करता आला नाही. आज एक चांगली संधी आहे. पहा 7व्या क्रमांकाचा सामना खेळतात. एकूण धावा झाल्यात 46 46. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑलमोस्ट 2 षटकांचा खेळ झाला. 23 ची सरासरी आहे. परंतु इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो. तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 46 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र दादा भोईरचं चयन केलं गेलंय, वापर केला गेलाय. परंतु कदाचित जर दुसऱ्या षटकामध्ये दादा भोईरचा वापर झाला असता तर एक विकल्प तुमच्याकडे 4थ्या षटकासाठी दादा भोईर उपलब्ध होऊ शकला असता. सागर कारंडे युवा गोलंदाज आहे आणि सागरला 2 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये संघनायक देईल हे चिन्ह नव्हतं. मग तरी देखील सागरनं दुसरं षटक हाताळलं. यामध्ये कुठेतरी रणनीती संघर्ष संघाच्या ऑनफिल्ड संघनायकाची थोडीशी मी म्हणेन की कमकुवत आपल्याला पाहायला मिळाली. कारण ज्या गोलंदाजाला तुम्हाला 2 षटकं द्यायची नाहीत त्या गोलंदाजाला कंपल्सरी 3रं षटक हाताळणं ही रणनीती असते. कारण तो गोलंदाज पहिलं किंवा दुसरं षटक टाकू शकत नाही. यावेळेला बबलू कोळेकर चांगलं नियंत्रणामध्ये चेंडू आणलाय. पहा त्या फील्डला प्रोटेक्ट करण्याचं काम बबलू कोळेकरनं अगदी पहिल्या सामन्यापासून केलंय. एक अमेझिंग. तर याचबरोबर 50 धावा पूर्ण होतात. फायटर संघाच्या कमालीची फलंदाजी, आक्रमकता, काउंटर अटॅक पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र सचिन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि अतुल दाते नॉन स्ट्रायकिंग एंडला. अतुल दातेचं देखील कॉन्ट्रीब्युशन विसरून चालणार नाहीये. परंतु दादा भोईर कौतुक करावं लागेल. यावेळेला कुठेतरी जो धावगतीचा आलेख आहे तो रोखण्याचा प्रयत्न केला जातो आणि या प्रकारची गोलंदाजी जर येणाऱ्या उर्वरित चेंडूमध्ये होत राहिली तर मात्र शेवटच्या षटकामध्ये फाईटबॅक केला जाऊ शकतो. कारण मंगेश साळुंके हा असा गोलंदाज आहे मित्रांनो जो विपरीत परिस्थितीमध्ये आपला सर्वोत्तम खेळ करू शकतो. जरी पहिलं षटक त्याच्या विरोधामध्ये आलं असलं, जरी 23 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या असल्या तरी दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक काढायची क्षमता गोलंदाजामध्ये आहे. तो आत्मविश्वास या गोलंदाजामध्ये आहे. यावेळेस चांगला चेंडू होता. थोडंसं विवडेन की अतिरिक्त खांद्यांचा वापर ज्यामुळे वेग भरण्याचा प्रयत्न, उंची कंट्रोल करू शकले नाहीयेत फलंदाज सचिन. परंतु जो सचिन पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमक होता आकाश, त्या सचिनला आता कुठेतरी मी म्हणेन की जी आक्रमकता आहे ती थोडी शमवण्याचा प्रयत्न या षटकामधून केला गेलाय. दादा भोईर वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स कॅम्पेनर संघर्ष संघाचा. त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर 3 चेंडू या षटकातील झाले. 3 चेंडूंचा खेळ अजूनही येणं 4 चेंडू सॉरी. आणि इथून मात्र दादा कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 4 चेंडू अर्थातच 2 चेंडू शिल्लक आहेत. अतुल चांगला चेंडू आहे. पहा ही आयडियल लाईन आहे. ॲज अ गोलंदाज जर तुम्ही युवा गोलंदाज असाल तर या चेंडूकडे पहा. दिस इज द आयडियल लाईन. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर विथ पेस जर तुमच्याकडे असेल किंवा ब्लॉक होल विकेटच्या अंतिम चरणामध्ये जर तुम्ही गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवत असाल तर कोणताही फलंदाज तुमच्यावरती आक्रमक होऊ शकत नाही. इथे हे मात्र दाखवून दिलं. या षटकाचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल दादा भोईर या गोलंदाजाचं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 6 धावा आणि जवळपास 5 चेंडू या ठिकाणी. शेवटचा 1 चेंडू प्रयत्न असेल बिग हिट मोठा फटका खेळण्याचा. परंतु जर का विकेट आली तर अंतिम षटकामध्ये देखील वेगळं काहीचं चित्र पाहायला मिळू शकतं. इथे षटकाचा शेवट अजूनही झालेला नाहीये कारण ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वर हा फुल टॉस चेंडू होता आणि ज्या चेंडूला कन्वर्ट केलंय षटकारामध्ये 1+6 7 धावांचा बोनस आणि संघ जाऊन पोहोचलाय 59 रन्स ऑन द बोर्ड.
रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह घर बसल्या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती, अर्थातच तुमच्या लॅपटॉपवर, स्मार्टफोनवर आणि टेलिव्हिजन सेटवरती देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. ही लाईन टाकणं गरजेचं होतं. एक चूक या षटकामध्ये केली, परिणामी 7 अतिरिक्त धावा दादा भोईरला मोजाव्या लागल्या. परंतु कम्पेअर टू द फर्स्ट 2 ओव्हर्स दिस इज द कमबॅक ओव्हर ऑफ दादा भोईर. दादा भोईरनं पुनरागमन करणारं षटक या ठिकाणी हाताळलंय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आकाश काय किती टार्गेट या ठिकाणी सेट केला जाईल. आतापर्यंत पाहिलं तर धावा आल्या धाव फलकावर 60 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी 15 किंवा 20 धावा शोधण्याचा प्रयत्न असेल आणि अंतिम षटक मंगेशच्या हातामध्ये असणार. नो डाऊट ही इज द एक्सपिरियन्स कॅम्पेनर. ही इज हॅव्हिंग अ स्विंग इन इज बॉलिंग. गोलंदाजीमध्ये छोट्या चुका आहेत. पहिल्या षटकामध्ये काय केलं तर लेंथ जी आहे ती लेंथ कुठेतरी मिसिंग झाली. जी आयडियल लेंथ आहे या गोलंदाजाची नॅचरल स्विंग आहे. राईट हँडेड बॅट्समन्स आहेत. थोडासा अँगल जर क्रिएट केला, वाईड यॉर्करचा प्रयत्न झाला तर मात्र रिस्ट्रिक्ट केला जाऊ शकतं. आणि अंतिम षटक जाऊयात पुन्हा एकदा आकाश यांच्याकडे. धन्यवाद सर. चलेगा मैदान की तरफ. आखिरी ओवर इस वक्त मंगेश लेकर आए हैं. पुनः एक बार उनका चयन किया गया और कहीं ना कहीं ये चयन सही साबित होता हुआ. जिस तरह से कहा सर आपको अपनी दिशा थोड़ी सी बदलनी पड़ेगी, उस प्रकार का पहला गेंद देखने को मिला और पहली गेंद डॉट और इसी के साथ साथ ये दूसरी गेंद भी बल्ले से संपर्क नहीं होता हुआ और महज यहाँ पर 22 के स्वरूप में 1 रन 22 के स्वरूप में 1 रन जरूर मिलेगा. देखिए इसके बाद रोक लगाई है, लगाम लगाई गई है जब से दादा भोईर गेंदबाजी पर आए थे. हालांकि जो आखिरी गेंद थी वो एक खराब गेंद के चलते रन संख्या ने थोड़ी सी स्पीड ली, लेकिन उसके बाद अगर बाकी की 5 गेंदों की अगर बात की जाए तो महज 5 रन खर्च किए थे. काफी बढ़िया गेंदबाजी दादा भोईर के माध्यम से की गई. तो वो जो चयन था तीसरे ओवर में वो कहीं ना कहीं सही साबित हुआ. तो चलिए आखिरी ओवर मंगेश की ये भी सही साबित होता नजर हुआ, लेकिन इस बार बैट के बीच गेंद लगी हवा में. गेंद एक बार फिर आउट ऑफ द पार्क 6 रनों के लिए. तो यहां से अतुल दाते ने भी अपने बल्ले का फेस खोला है और यहां से जो दबाव है उसे थोड़ा सा कम करने की कोशिश की है. सचिन का बल्ला जो अब दादा भोईर के ओवर से शांत होता नजर आया था, वो बल्ला अब कहीं ना कहीं अतुल के बल्लेबाजी के माध्यम से देखने को मिलता हुआ. बिल्कुल इस प्रकार का अटैक बनता है. इस मैदान के काफी सीनियर खिलाड़ी हैं, काफी समय व्यतीत किया है इस मैदान के ऊपर, तो भली भांति जानते हैं. इस बार फिर बल्ले की स्टिकर पे लगी गेंद, वहां पे जब तक खिलाड़ी पहुंचेंगे 1 रन पूरा किया, दूसरे रन की मांग होगी और दोनों ही बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए जब तक सागर गेंद के ऊपर आएंगे. इसी 2 रनों के साथ टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 69 रन ऑन द बोर्ड. सर सबसे बड़ी बात, अब तक कोई भी विकेट नहीं गिरा है, किसी भी गेंदबाज को कोई भी सफलता नहीं मिली अभी तक. बची हुई जो भी गेंदें अगर उसमें 3 बड़े स्ट्रोक लगाए जाए तो कहीं ना कहीं एक अच्छी स्थिति में ये रन संख्या देखने को मिलेगा. लेकिन इस बार काफी निचले स्तर में रही गेंद और अंपायर का इशारा अब तक लेग बाइस के स्वरूप में ये 1 रन आता हुआ. एक बार फिर सचिन को मौका मिलेगा. बची हुई गेंदें तो इस इनिंग की आखिरी गेंद 70 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जहां तक हम बात कर रहे थे प्रवीण सर की 80 अबाव का टारगेट हम सेट करने की सोच रहे थे, वो टारगेट सेट करने में असक्षम रहे. कहा जब दादा भोईर गेंदबाजी के लिए आए जहां पर, वहां पर थोड़ा सा बदलाव देखने को मिला, वहां पर थोड़ा सा प्रेशर देखने को मिला. जो गलती बाकी के गेंदबाजों ने की वो दादा भोईर ने नहीं की और अपनी टीम को एक अच्छी स्थिति में ले जाकर खड़ा किया. तो आखिरी गेंद पर भी महज लेग बाइस के स्वरूप में 1 रन आता हुआ, यानी कि निराशा. 71 रन स्कोर कार्ड पर महज लगते हुए और 72 रनों का टारगेट सेट किया है टीम संघर्ष स्पोर्ट्स क्लब कोलंबोली के लिए. तो चलिए यहां से दोनों ही गेंदबाजों की तारीफ करनी होगी कि बची हुई 12 गेंदों में काफी कम रन खर्च किए गए और अपनी टीम को कमबैक करा के दिया गया. दादा भोईर और मंगेश साळुंके ये दोनों ही गेंदबाज के माध्यम से. चलिए अगला मुकाबला रंजित कट्टे किंग्स वर्सेस रॉयल ए. तो दोनों ही कप्तान से गुजारिश है, आइए टॉस के लिए आपको आमंत्रित किया जाता है कमेंट्री बॉक्स में. तो बिल्कुल एक चर्चा का विषय जरूर रहेगा दोनों ही खेमों में कि एक जो बिना विकेट खोए जिसका स्कोर 80 के ऊपर था वो बन नहीं पाया. हालांकि कोई भी विकेट नहीं गिरा,
लेकिन उसके बाद अगर बात की जाए तो शुरुआती की 2 ओवर में यहाँ पर गलतियां हुई। अगर इस मुकाबले को जीतते हैं तो उस गलतियों को किस प्रकार की सुधार की जाएगी ये तो आने वाला वक्त बताएगा, लेकिन उसके पहले जो टारगेट सेट किया गया है उस टारगेट को अचीव करना है, उस टारगेट पर अंमलबजावनी करनी है टीम संघर्ष स्पोर्ट्स क्लब कलंबुली को। तो चलिए रंजीत कट्टे पाटिल और रॉयल ए दोनों ही कप्तान, आइए टॉस के लिए आपको आमंत्रित किया जाता है। तर आकाश या ठिकाणी चर्चा सुरू होती जो टार्गेट आपल्याला वाटत होता की ऑलमोस्ट 85-90 पर्यंत जाईल, दादा भोईरचं एक षटक आलं, एक चूक जी टार्गेट आता सेट केल्या गेलाय आमचे साथी स्कोरर योगेश वाघ व 71 धावा धावफलकावरती आलेत, 72 धावांचं लक्ष आहे आणि या 72 मधून जर त्या 7 धावा वजा झाल्या तर 65 आणि संघर्ष इज क्वाइट केपेबल टू अचीव द 65 टार्गेट ऑफ 65। पण सतीश थोरातच्या येण्यानं फलंदाजीमध्ये एक वेगळी ताकद आली आहे। मंगेश साळुंके फलंदाजीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, अगदी कव्हरच्या दिशेनं षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले। ललित केशवन आहे आज जरूर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भीम यादव या संघामध्ये नाहीये, राहुल या संघामध्ये नाहीये, परंतु दादा आणि एकंदर चर्चा सुरू होती। पण आता एक पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड मध्ये संघर्ष संघ असणं गरजेचं आहे। खूप चांगला टार्गेट या ठिकाणी सेट केला गेलाय, परंतु फायटर संघाची जमेची बाजू काय आहे तर त्यांची फलंदाजी आणि त्यांचा वीकनेस काय तर त्यांची गोलंदाजी। काळभैरव संघासमोर गोलंदाजी डेपाळली, 80 धावा गोलंदाजांनी खाल्ल्या आणि फलंदाजानं 63 पर्यंत मजल मारली। या सामन्यामध्ये 71 धावा फलंदाजाने धावफलकावरती उभारल्यात, परंतु गोलंदाज त्या धावा डिफेंड करणार का? संघर्ष संघ खूप मोठं नाव आहे कळंबोली क्रिकेटमध्ये, सातत्याने या संघाने आपला एक वेगळा दर्जा निर्माण केला, एक वेगळा स्टँडर्ड निर्माण केलाय आणि ज्या ज्या वेळेला कोणत्याही स्पर्धेमध्ये संघर्ष संघ परफॉर्म करतो त्यावेळेला त्यांच्याकडनं खूप मोठी अपेक्षा असते। आजही जर आपण पाहिलं तर आपल्या मंचाच्या ठीक उजव्या बाजूला जे काही प्रेक्षक आहेत, खरं तर साधारणतः हा सगळा प्रेक्षक वर्ग समोरच्या पॅव्हिलियनमध्ये असतो जो संघर्ष पॅव्हिलियन म्हणून ओळखला जातो। अगदी इथेच नव्हे तर अभिवादन ते ICPLच्या मैदानावरती देखील चर्चा सुरू असते की संघर्ष पॅव्हिलियन मध्ये सर्वाधिक गर्दी असते, म्हणजे संघर्ष पॅव्हिलियन आणि त्यांचे पाठीराखे। चला विनंती असेल स्वर्गीय रणजित कट्टे पाटील अर्थातच सूरज राम आपल्या समोर जोडले जातील, आणखीन एक युवा खेळाडू आणि या वर्षीच्या हंगामामध्ये मात्र आणि त्याचबरोबर संतोष गोस्वामी इफ पॉसिबल प्लीज कम टू द कॉमेंट्री बॉक्स। संतोष गोस्वामी पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे आणि आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचनं सन्मानित केलं जाईल। तर चला सामन्याला आपण सुरुवात करूया। दोन सलामीवीर फलंदाज लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आकाश खरं तर काल भारतीय संघाची देखील आपण दयनीय अवस्था पाहिली। 182 धावांमध्ये भारतीय संघ गुंडाळला, गुरफटला आणि वन डे क्रिकेटमध्ये ज्या संघाला अर्थातच होस्ट संघ आहे येत्या हंगामामध्ये क्रिकेट हंगामामध्ये भारतामध्ये वर्ल्ड कपची स्पर्धा होते आणि या पार्श्वभूमीवरती कालचा सामना खूप महत्त्वपूर्ण होता व इथून दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3 षटकांचे असतील, संघाने याची विशेष नोंद घ्यायची। तर चर्चा सुरू होती भारतीय संघाने केले गेलेल्या त्याच्या लाईनअप मधला बदलाव, अक्षर पटेलला 4 नंबरला का पाठवलं गेलं, बऱ्याचशा चर्चा झाल्या मध्ये मध्ये ज्या ज्या वेळेला पाऊस येत होता, पावसामुळे व्यत्यय निर्माण होत होता, परंतु
संघर्ष संघाचा जर आपण विचार केला तर इथे मात्र संघर्ष संघाला आपला आत्मविश्वास या ठिकाणी कायम जागृत ठेवावा लागेल. या मैदानावरती या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या धावा उभारल्या गेल्यात आणि त्या मोठ्या मोठ्या धावांचा पाठलाग देखील केला गेलाय. ही पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सतीश थोरात कमबॅक करताना या संघामध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर का फायरी परफॉर्मन्स या खेळाडूकडनं आला, नॉक जर आला किंवा काउंटर अटॅक जर सतीशच्या बॅटमधून झाला, सामना सोपा करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिला चेंडू अवांतर आणि इथे मात्र फटका फसलाय. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक सचिन चेंडू जज करतोय, झेल सुटलाय आणि दुसरी धाव. हाऊ मच इट कॉस्ट टू मॉर्निंग फायटर संघासाठी हे कितपत नुकसानदायक असेल, कारण सतीश थोरात इन अटॅकिंग मोड हा एका आक्रमक आणि गरज देखील आहे. मी म्हणेन सामना जसा तुमचा खेळ मैदानावरती तसा दिसणं गरजेचं आहे. केवळ तुमचे प्रयत्न होणं गरजेचे नाहीत, तर त्या प्रयत्नांना यश मिळणं देखील तितकाच महत्वाचं आहे. थोडासा मानसिक दडपण आहे. गोलंदाज पहिलं षटक घेऊन या ठिकाणी शिवा गोलंदाजी करत असताना गोलंदाजीचा अटॅक लीड करतायत. ऑस्ट्रेलियन जर्सी त्यांच्या अंगावरती आपल्याला पिवळ्या रंगाची ऑस्ट्रेलियन जर्सी जरूर पाहायला मिळते. पहा हे कलर्स आहेत, हे कलर्स तुम्हाला तुमचा नेचर सांगत असतात. रेड इज अ साइन ऑफ अ डेंजर आपण म्हणतो. रेड जर्सीमध्ये आपण अतुल दातेला पहिल्या याच्यामध्ये पाहिलं. त्यानंतर ऑरेंज जर्सी आपण पाहिली सचिनला, ज्यानं आक्रमक सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. हे कलर्स, हे जे रंग आहेत ते रंग मात्र आक्रमकता दाखवून देतात. आणि इथे सतीश थोरातचा फायरी परफॉर्मन्स संघर्ष संघाला नक्कीच सामन्यामध्ये फाईट बॅक करून देऊ शकतो. षटकार पण ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून षटकार चौकार येतात ना, त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या मनावरती ते चौकार षटकार बिंबवले जात असतात, हे लक्षात घ्या. तर गोलंदाज तयार, षटकार आलाय. पाहूया इथून मोमेंटम प्राप्त केला जाणार का. होय, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र फ्लॅट बॅटेड सतीश थोरात ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी आलेत आणि जो मोमेंटम आहे आकाश, तो मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न किंबहुना तो मोमेंटम राखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, हे द्वंद्व युद्ध आता गोलंदाज आणि फलंदाजी मधलं आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावा झाल्या धाव फलकावरती 17 आणि इथून जर एक मोठा फटका आला तर मात्र सामना मी म्हणेन पूर्णपणे बॅलन्स दोनही संघाच्या बाजूने आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. फ्लॅट बॅटेड, परंतु थोडासा बॅटचा जो ब्लेड आहे तो पाहावा लागेल सतीश थोरात, कारण विकेट्सचं इम्पॉर्टन्स देखील ओळखणं गरजेचं आहे. येस, अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, बट यू नो इम्पॉर्टन्स ऑफ युअर विकेट. तुमच्या विकेटची महत्व तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा मे बी इट विल बी अ हिट विकेट. येस, हिट विकेट. या ठिकाणी बॅलन्स राखू शकला नाहीये आणि जो खेळाडू आक्रमक होऊ शकला असता त्या खेळाडूंना मात्र निराश केलंय. ज्या वेळेला तुम्ही डीप टू द क्रीज उभे राहता त्यावेळेला एक्झॅक्टली विकेट्स कुठे आहे, तुमचा ऑफ स्टंप लेग स्टंप कुठे आहे, हे तुम्हाला जज करणं गरजेचं आहे. मन्नीला देखील आपण डीप टू द क्रीज उभा राहताना पाहिलं, परंतु त्यानं 7 षटकारांची आतषबाजी केली. हा डिफरन्स आहे की तुमचा बॉडी बॅलन्स तुम्हाला राखता येणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या विकेट्स आणि तुमच्या फिट्समधलं अंतर, तुमच्या बॅटमधलं अंतर समजणं गरजेचं आहे. ललित केशवन, मला वाटतं फर्स्ट अपीअरन्स असेल ललित केशवनचा यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. मला वाटतं पहिली स्पर्धा खेळला, मधल्या स्पर्धेत नव्हता आणि पुन्हा आज या स्पर्धेच्या निमित्तानं. परंतु इथे वेळ नाही आहे. यू डोंट हॅव अ टाइम टू सेटल डाऊन, यू हॅव टू गो अँड अटॅक. आक्रमक खेळ. यावेळेला थोडासा दबाव पाहायला मिळाला. वेल लेफ्ट, चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं गेलं, परंतु निर्णय पंचांचा ठाम आहे. चेंडू निर्धाव. षटक पहिलं या ठिकाणी सुरू आहे आणि 17 धावा धाव फलकावर आहेत. नाऊ यू नीड अ बिगी. यावेळेला मात्र तुम्हाला मोठा फटका नितांत गरजेचा आहे.
आणि तो मोठा फटका. इथे मात्र चूक केली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि या चेंडूला मात्र भिरकावलंय. पाहूया, अजूनही निर्णय आलेला नाहीये. दोनही खेळाडू धावा घेत आहेत. याचा अर्थ 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. त्या ठिकाणी काही सिनियर खेळाडू आहेत, काही प्रेक्षक आहेत आणि माहिती देतात आम्हाला बाउंड्री लाईन क्रॉस केली गेली आहे का. येस, पंचांचा इशारा 6 धावांचा. आणि ज्या षटकाराची आपण आकाश अपेक्षा केली होती तो षटकार मात्र ललित केशवनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. 23 रन्स ऑन द बोर्ड, 23 धावा धावफलकावरती आल्यात. मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की मॉर्निंग फायटर्स संघ फलंदाजी नो डाऊट जमेची बाजू आहे, ताकदवान संघ आहे. परंतु गोलंदाजी मधल्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता तुम्हाला ओळखायच्या आहेत. त्या कमतरतेवर तुम्हाला आक्रमण करायचं आहे. आणि हा जो धावांचा वाटणारा जो डोंगर आहे तो डोंगर मात्र सहज पूर्ण करण्याची किमया मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावर आल्यात. येणाऱ्या षटकामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आकाश गुप्ता. धन्यवाद प्रवीण सर. अगर पहली ओवर की बात की जाए तो हालांकि एक बड़ा विकेट जरूर गया था, लेकिन हिट विकेट के स्वरूप में काफी अच्छी लय में नजर आते हैं, जिनकी आप बात कर रहे थे. लय बनाकर रखी थी लेकिन वो लय खुद के हाथों से बिगड़ती नजर आई थोरात के माध्यम से. लेकिन उसके बाद ललित केशवन को भेजा गया. पहली गेंद डॉट के स्वरूप में जरूर देखी गई उनके माध्यम से, लेकिन उसके बाद बीचों बीच स्टिकर के पास गेंद को लिया गया और गेंद सीमा रेखा पार 6 रनों के पार पहुंचाएगी, जिसके फलस्वरूप रन संख्या स्कोर कार्ड पर 23 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम संघर्ष की बात की जाए तो इनका इतिहास ही संघर्ष है. संघर्ष में रहा और संघर्ष करते हुए काफी जीत इन्होंने हासिल की. इस बार देखिए बैट का ऊपरी हिस्सा जरूर लगा है, हवा में गेंद है, वहां पर खिलाड़ी मौजूद, लेकिन 1 बाउंस. सीमा रेखा पार 4 रनों के लिए. तो बिल्कुल ये बिल्कुल समय नहीं है आराम फरमाने का, यहां से संघर्ष करना है. तो चलिए गुजारिश होगी स्वर्गीय रंजीत कट्टे पाटिल, अपने प्लेयर्स को लेके बाउंड्री लाइन के बाहर जाना है. आई हम्बली रिक्वेस्ट यू. उसके पीछे हमें लगा कि वो 6 रनों के लिए गई है गेंद आपके पीछे गिरते ही, तो आपसे गुजारिश होगी कि बाउंड्री लाइन के बाहर जाए. धन्यवाद. तो चलिए अगली गेंद एक बार फिर मंगेश साळुंखे के लिए. तो देखिए भरपाई जो गेंदबाजी से थोड़ी सी महंगाई की थी उसकी भरपाई टमाटर की तरह सस्ते करते नजर आ रहे हैं. इस वक्त मार्केट में बात की जाए तो सबसे महंगा और सबसे चर्चा जिसकी ज्यादा चल रही है वो है 4 रन. बिल्कुल टमाटर की चल रही है. तो यहाँ पर टमाटर की तरह लाल होना जरूरी है. जब आप लाल होंगे तब आपके बल्ले में वो भड़क आएगी, और जब भड़क आएगी तो आपके भाव अपने आप ही ऊपर जाते नजर आएंगे. तो चलिए इस बार एक बार फिर अतिरिक्त के स्वरूप में 1 रनों का इजाफा. आने वाली 17 गेंदें और 44 रनों की आवश्यकता है टीम संघर्ष को. तो बिल्कुल यहाँ पर संघर्ष जारी है जीत के लिए. गेंदबाजी पे गेंदबाज संदीप. इस बार लोअर फुल टॉस की गेंद. इस बार जब तक खिलाड़ी गेंद के ऊपर आएंगे वहां पर 1 रन आसानी से पूरा किया. अलॉन्ग द कारपेट खेला गया स्ट्रोक और यहाँ पर 2 रन मुकम्मल स्कोर कार्ड के ऊपर. देखिए काफी तेजी से निकली थी गेंद बल्ले से, लेकिन महज 2 रन, 2 से ज्यादा कुछ भी नहीं. मंगेश साळुंखे वहां पर खड़े होकर सोच विमर्श कर रहे हैं कि इतनी तेज मारी हुई गेंद भी बाउंड्री लाइन के पार नहीं पहुंच पाई. बिल्कुल इनमें वो क्षमता है कि कवर्स पे भी एक दमदार छक्का लगाने का दमखम रखते हैं ये बल्लेबाज मंगेश साळुंखे. लेफ्ट हैंडेड बैट्समैन, थोड़ा सा परेशान करने वाला साइड है गेंदबाज संदीप. अगली गेंद मंगेश साळुंखे के लिए. इस बार देखिए कवर्स पे खेलना चाहते थे लेकिन संपर्क नहीं हुआ. गेंद अतुल दाते के दस्तानों में, यानी कि डॉट के स्वरूप में आता हुआ है गेंद. यहाँ पर एक डॉट गेंद है, संघर्ष टीम को संघर्ष कराने पर मजबूर करेगी. लेकिन मंगेश साळुंखे और ललित केशवन इस वक्त जब तक मैदान के ऊपर है ये इम्पॉसिबल है. संदीप की अगली गेंद. इस बार खेल दिया है गेंद को हवा में. गेंद की नीचे खिलाड़ी, लेकिन इस बार काफी बढ़िया कैच नवनाथ के हाथों में. मंगेश साळुंखे द बिग मैन बैक टू द पवेलियन. दूसरा झटका लगता हुआ संघर्ष टीम को. यहां पर क्या दबदबा बनाने में कामयाब हो पाएगी गेंदबाजी वाली टीम. तो नए बल्लेबाज तेजस मैदान की तरफ प्रस्थान करते हुए काफी उम्मीद के साथ चयन किया गया इस बल्लेबाज का. आईसीपीएल के मैदान पर काफी धुआंधार
खेल इनके माध्यम से देखने को मिला था इस वर्ष, अपने जलवे बिखेरे थे। आने वाली 14 गेंदें और जीत के लिए महज 42 रनों की आवश्यकता। अब स्ट्राइक एंड पे बल्लेबाज ललित केशवन, एक एक्सपीरियंस बल्लेबाज मैदान के ऊपर है, जिनके बल्लों से एक बड़ा छक्का देखने को मिला था। विलियमसन के नाम से जिनकी सराहना की जाती है, वही बल्लेबाज ललित केशवन। गेंदबाज संदीप को यहां पर जो सफलता मिली है, वो सफलता के चलते क्या वो दबाव ये इस मुकाबले पर बनी रहेगी, ये देखना काफी उत्साहजनक होगा। संदीप की अगली गेंद बल्लेबाज ललित केशवन के लिए। इस बार पीछे हट के खेलना चाहते थे, लेकिन संपर्क यहां पर नहीं हुआ अच्छे से। एक रन पूरा किया, दूसरे की मांग थी, लेकिन तेजस ने नकारा। ये खतरे की घंटी हो सकती थी। सही निर्णय यहां पर लिया गया दोनों बल्लेबाजों के माध्यम से। इसी 1 रनों के साथ रन संख्या 31 रन, लॉस ऑफ द 2 विकेट टीम संघर्ष स्पोर्ट्स क्लब कलमवली। तो बिल्कुल यहां से अब तेजस स्ट्राइक एंड पर होंगे। नए बल्लेबाज अपना दमखम दिखाने के लिए, जैसे कि मैं इनकी बात कर रहा था, आईसीपीएल के मैदान पर अपने जलवे बिखारने में काफी सक्षम नजर आए थे यही बल्लेबाज। क्या इस मैदान पर इस श्रेणी क्रिकेट में अपनी साफ छोड़ पाएंगे? इस बार लोअर फुल टॉस की गेंद थी, स्ट्रेट ड्राइव किया, वहां पर जब तक खिलाड़ी जाएंगे वहां पर 1 रन आसानी से पूरा किया, दूसरे की मांग, लेकिन सीमा रेखा को पार करने में असक्षम इस वक्त गेंद। महज 2 रनों से होना पड़ेगा संतुष्ट। दूसरी ओवर की हुई यहां पर समाप्ति। टीम की टोटल रन संख्या 33 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट। तो आने वाली गेंदें 12 और जीत के लिए 39 रनों की आवश्यकता होगी, यानी कि हर ओवर में आपको प्रति 20 रन के हिसाब से बल्लेबाजी करनी होगी, यानी कि अब मियान में से तलवार निकालनी होगी, बड़े प्रहार करने होंगे इस मुकाबले में अगर जीत हासिल करनी है टीम संघर्ष स्पोर्ट्स क्लब कलमवली को। तो यहां पर तलवार निकालिए और तलवारबाजी शुरू कर दीजिए। हल्ला बोलना होगा गेंदबाजों पर। एक बार फिर वही गेंदबाज पहले ओवर में जिनका चयन किया गया था, गेंदबाज शिवा, अपने स्पेल की दूसरी ओवर, अपनी वैयक्तिक दूसरी ओवर और टीम की खाते की तरफ से तीसरी ओवर लेकर आते हुए ललित केशवन होंगे स्ट्राइक हैंड पर। 39 रनों की आवश्यकता। आने वाली 12 गेंदें ललित केशवन और तेजस पर जिम्मेदारी संघर्ष की। इस बार देखिए ऊंचाई भी लंबाई भी, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, इनटू द फैंस। फिर एक बार बिग 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 हिट 6 रनों के लिए। तो ये देखिए ऊंचाई और लंबाई की बात की जाए तो यहां पर ये 8 होना चाहिए था, लेकिन जो नियम है उसके चलते महज 6 ही रन मिलेंगे। लेकिन इस 6 रनों के साथ गियर शिफ्ट किया यहां पर अब ललित केशवन ने। अब जीत के लिए 33 रनों की आवश्यकता आने वाली 11 गेंदों में। तो सर देखिए, जो समीकरण एक गेंद पहले टारगेट के समीप था, अब एक गेंद के बाद उनके निजी स्कोर के समय पे, यानी कि अब 33 रनों की आवश्यकता है। 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आने वाली 11 गेंदें और 33 रन। ललित केशवन इस बार बैट का किनारा लेके पीछे की तरफ गए, लेकिन महज 1 ही रन मिलेंगे। यहां से वो दमखम रखते हैं दोनों बल्लेबाज इस मुकाबले को पुनः अपने पलड़े में लाने की। तेजस, इनमें वो क्षमता है कि ये भी बड़े प्रहार कर सकते हैं। तो बिल्कुल भारतीय हवाई दल का सबसे फास्टेस्ट विमान तेजस जो भारत में बनाया गया है, इस वक्त वो बल्लेबाजी क्रम पर बल्लेबाजी करता नजर आएगा। तेजस क्या उसी रफ्तार से अब इस विमान की तरह इस गेंद को उड़ाते नजर आएंगे क्या? गेंदबाजी के लिए शिवा, तेजस के लिए लीजिए, वो हवा उड़ी है लेकिन ज्यादा दूर नहीं है। गेंद के नीचे क्या अतुल पहुंच पाएंगे? बिल्कुल नहीं। जब तक लैंडिंग होगी दोनों ही बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। सर ये जो विमान उड़ा था काफी ऊपर गया था, लेकिन फ्यूल कम होने की वजह से जल्दी रनवे पर उसे उतारा गया। हालांकि दोनों ही बल्लेबाज सेव 3 रन मुकम्मल किए और इसी 3 रनों के साथ रन संख्या 43 रन ऑन द बोर्ड। विमान की जगह राफेल का स्पीड पकड़ लिया था, जो लंबाई की जगह ऊंचाई भर ली थी। लेकिन चलिए यहां पर कोई भी खतरा नहीं है। 3 रनों के साथ ललित केशवन नॉन स्ट्राइक एंड पर। 9 गेंदे 29 रन। यहां से 2 बड़े हिट इस मुकाबले में संघर्ष टीम को वापस ले आएगा। क्या ललित केशवन के बल्ले से देखने मिलेगा? इस बार ऑफ साइड के रीजन में खेला गया स्ट्रोक
अलोंग द कारपेट, दूसरी की मांग और 2 रन मुकम्मल स्कोर कार्ड के ऊपर। तो यहाँ पर 27 रन। ललित केशवन अभी भी वो क्षमता रखते हैं बड़े हिट करने के लिए। तो बिल्कुल यहाँ पर 8 गेंदे और 27 रन। यहाँ से और 2 बड़े हिट, मुकाबले में वापसी। 2 बड़े हिट ललित केशवन, एक यहाँ से बड़ा हिट लगता है तो कहीं ना कहीं संघर्ष टीम में वो खुशनुमा माहौल देखने को मिल जाएगा। लेकिन ललित केशवन देखेंगे इस गेंद पर क्या बड़ा प्रहार कर पाएंगे, अपनी क्षमता के पूर्व क्या वो बल्लेबाजी देखने को मिलेगी। लेकिन इस बार शिवा ने वो गेंदबाजी तारदार की है। ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद पैरों पर महज 1 रन ही लेने का मौका दिया। तारीफ करनी होगी गेंदबाज को, इस स्थिति में भी इस प्रकार की गेंदबाजी लाजवाब। आने वाली गेंदें 7, यानी कि इस ओवर की आखिरी गेंद। तेजेश वही विमान एक बार फिर स्ट्राइक एंड पर। क्या इस आखिरी गेंद पर एक बड़ा हिट देखने को मिलेगा? इस बार क्या सेफ लैंडिंग होगी बाउंड्री लाइन के बाहर? यह देखना काफी उत्साहजनक होगा। तेजस 7 गेंदे, ये गेंदों पे अगर 6 रन आता है तो इस मुकाबले का रिजल्ट कुछ और होता, लेकिन अब यहां से रिजल्ट कुछ और होगा। आने वाली गेंद 6, जीत के लिए महज 26 रनों की आवश्यकता। इस मुकाबले में आग लगाने के लिए एक बार फिर मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा हमारे गुरुवर्य प्रवीण सर को। ओवर टू प्रवीण सर। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आलाय, परंतु शेवटचा चेंडू जो निर्धाव आला तिथे कुठेतरी मी म्हणेन की थोडासा संघर्ष संघ बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळाला। परंतु क्रिकेट आहे हे लक्षात ठेवा आकाश, की येणारा गोलंदाज हा तिसरा गोलंदाज आहे जो या स्पर्धेचं शेवटचं 4थं अंतिम आणि निर्णायक षटक हाताळणार आहे। त्यामुळे या गोलंदाजावरती हल्लाबोल करणं हा एकमात्र पर्याय तुमच्याकडे आहे। याच स्पर्धेमध्ये एका षटकात 30 धावा, एका षटकात 29 धावा देणारे गोलंदाज आपण पाहिलेत आणि इथे मात्र संघर्ष संघाला धावा उभारायच्या आहेत शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी। 26 नवीन गोलंदाज या ठिकाणी जर आपण पाहिलं आकाश गुप्ता आमच्या समेत जोडले गेले होते राष्ट्रभाषा हिंदीतून, मात्र अप्रतिम समालोचन त्यांनी दिलं, आपला अत्यंत बहुमूल्य वेळ खर्च केला आणि इथे आलात। आपल्या मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं। येणारे चेंडू 6, गरज आहे विजयासाठी 26 धावांची। स्ट्रायकिंग एंडला ललित केशवन सिनियर मोस्ट खेळाडू आणि इथून मात्र वेट अँड वॉच शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला। व ललित केशवनने एक चेंडू लेफ्ट केला होता जो आउटसाइड द ऑप्शन होता, जो चेंडू मिस जस्ट झाला। तेजसनं शेवटचं षटक शेवटचा जो चेंडू खेळला, तिसऱ्या पंचाची मागणी, मग तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली गेली। गोलंदाजाच्या शैलीवर इथे मात्र आक्षेप घेतला गेलाय व आमच्या कळंबोली क्रिकेट असोसिएशन यस तर पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर पाहायला मिळाला। अंतिम षटक घेऊन गोलंदाज रुपेश, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला शरीराच्या दिशेनं चेंडू आलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। बॅकअप तिथे नक्कीच पाहायला मिळाला नाहीये कारण गोलंदाज देखील आपल्या फॉलो थ्रू मध्ये आला होता, परंतु सिंगल न फारसा फरक पडणार नाहीये। पंचांचा कोणता इशारा नाही म्हणजे ऑफ द बॅट, यस इट्स अ लेग बाय। शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे, सिंगल न फारसा फरक पडणार नाहीये। अटॅकिंग क्रिकेट, आक्रमक खेळ मैदानावरती तुम्हाला दाखवावं लागेल। इक्वेशन येणारे 5 चेंडू आणि 24 धावा, 5 चेंडू 24 धावा। तेजस यावेळेला जोरकस फटका, लाईन आणि लेंथ पा लाईन ओळखणं गरजेचं आहे। अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे, परंतु जर तुम्ही जागेवरून हा चेंडू खेळणार, चेंडूच्या लाईन मध्ये न येता हा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न कराल तर मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये। 4 चेंडू 4 षटकार, 24 धावांची गरज व 1 नो बॉल प्लस 6। सर्व काही सुरळीत सुरू असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 46 धावा। यावेळेला फुल्लर लेनचा चेंडू होता, खूप चांगली योजनाबद्ध पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। मॉर्निंग फायटर्स एक फाईट आपल्याला पाहायला मिळाली मॉर्निंग फायटर्स संघाकडून, परंतु या सामन्यामध्ये आता केवळ येणारे 3 चेंडू आणि 23 धावांची गरज। इथे चूक
तुम्हाला करता येणार नाही आणि जर का चुकी झाली तर मात्र चुकीला माफी नाहीये. कारण ललित केशवन ऑन स्ट्राईक आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी लक्ष आहे 23 धावांचं. थोडंसं शांत वातावरण मैदानावरती, परंतु फायटर संघ विजयाच्या समीप आहे. नो डाऊट इथे रेंजमध्ये चेंडू केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका. लेंथमध्ये जर आपण पाहिलं तर आउट ऑफ द पार्क हा चेंडू पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण झालंय. 55 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन मात्र आपण पाहतोय येणारे 2 चेंडू आणि 17 धावा. दोन चेंडू 17 धावा. स्ट्रायकिंग एंडला ललित केशवान. यावेळेला चांगला कमबॅक आहे. कौतुक करावं लागेल. जी कमजोर बाजू म्हणून ओळखली जात होती मॉर्निंग फायटर्स संघाची गोलंदाजी, ती किती भक्कम आम्ही करू शकतो हे मात्र या संघानं दाखवून दिलं. आणि या एका ताकदवर संघाच्या विरुद्ध खेळत असताना मात्र धावा सुरुवातीला धावफलकावर उभारल्या आणि फक्त धावा उभारल्या नाहीत तर त्या धावा ऑलमोस्ट डिफेंड आतापर्यंत आपल्याला करताना हा संघ पाहायला मिळाला. अर्थातच मॉर्निंग फायटर्स हा संघ मला वाटतं या वर्षीच्या क्रिकेट हंगामातला पावसाळी रबर बॉल स्पर्धेच्या पहिल्या विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक ॲडव्हान्टेज देखील असणार आहे कारण सेकंड राऊंडमध्ये हा संघ क्वालिफाय ऑलमोस्ट हा संघ आपल्याला क्वालिफाय झालेला पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटलाय परंतु सामना मात्र आपल्या संघाच्या बाजूने झुकवलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर गुड मॉर्निंग फायटर्स संघाच्या संघनायकाला विनंती आपले 2 खेळाडू पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 16 चेंडू आणि 53 धावा सचिन पडळकर मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. 7 षटकार ज्याच्या बॅटमधून आले आणि एकतर्फा गोलंदाजी डॉमिनेट केली संघर्ष संघाची, तो सचिन पडळकर ठरतो या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. चला नाणेफेकीचा कौल जिंकलाय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11